नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरं सूत्र भगवान परशुराम. ग्रंथ सूक्त या मालिकेमध्ये भगवान परशुराम हे सूत्र धरून काही व्हिडिओ करायचे म्हणून असेल किंवा त्याच्याही आधी एक सर्वसामान्य वाचक म्हणून या ना त्या स्वरूपामध्ये भगवान परशुरामांविषयी झालेलं वाचन असेल. त्या निमित्तानं असं वाचन करत असताना, सलगपणाने वाचन करत असताना आणि त्याच काळामध्ये कदाचित माझ्या हातनं नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्यामुळे असेल, पण त्यानंतरच्या काळामध्ये आद्य शंकराचार्य असू दे किंवा भगवान परशुराम असू दे, यांच्या एकंदरीतच आयुष्यामध्ये नर्मदेचं स्थान काय असा विचार कळत न कळत कुठेतरी मनामध्ये होता. आणि म्हणूनच ग्रंथसूक्तच्या पहिल्याच सत्रामध्ये जेव्हा आद्य शंकराचार्य हे सूत्र धरलं, त्यावेळेला आद्य शंकराचार्य आणि नर्मदा हा व्हिडिओ केला. आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे असेल, पण आज आता भगवान परशुरामांच्या या व्हिडिओचं सलगपणानं रेकॉर्डिंग करत असताना खरं म्हणजे सुरुवातीला डोक्यामध्ये अशा पद्धतीचं कोणतंही नियोजन नव्हतं, पण त्या वेळेचा त्या घडीचा योग म्हणून सहज मनामध्ये विचार आला की जसं नर्मदा नदीचं एक विशिष्ट स्थान आद्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये आहे, तसंच नर्मदा नदीचं स्थान भगवान परशुरामांच्या आयुष्यात आहे का? आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे कदाचित नर्मदेची परिक्रमा करण्याची पद्धत पडली असेल का? म्हणजे जसं नर्मदा ही एकमेव नदी आपल्या देशाच्या पश्चिमेकडे समुद्राला मिळते आणि म्हणून ती वंदनीय असते असं नव्हे, पण आद्य शंकराचार्य असतील, भगवान परशुराम असतील, नंतरही इतर अनेक काही संत महंत असतील, यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली अशी नदी आहे का? आणि म्हणून आजच्या ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये सत्र तिसरं सूत्र भगवान परशुराम आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय भगवान परशुराम आणि नर्मदा. भगवान परशुराम आणि नर्मदा असा विचार करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच भगवान परशुरामांचा जन्म इंदूर जवळ जानापोवा या गावात झाला असला तरी त्यांचं बालपण आपल्या वडिलांच्या ज्या आश्रमामध्ये गेलं, त्या आश्रम नर्मदेच्याच किनारी होता. नंतरच्या टप्प्यामध्ये भगवान परशुरामांच्या वडिलांनी आपलं आश्रमाचं स्थान जरी बदललेलं असलं तरी तो नवीन आश्रम सुद्धा नर्मदा किनारी होता. म्हणजे या ना त्या अर्थानं नर्मदा आणि नर्मदा किनारी हा भगवान परशुरामांची जीवन संगनी आहे असं म्हटलं तर वेगळं वाटायला नको. एकंदरीतच भगवान परशुरामाने कश्यप ऋषींकडे जाऊन धनुर्विद्या शिकावी असा जमदग्नी ऋषींनी परशुरामांना दिलेला सल्ला हा नर्मदा तीरी दिलाय. त्याच्या आधी कश्यप ऋषींकडे जाण्याआधी परशुरामांचे वडील जमदग्नी यांनी स्वतः त्यांना धनुर्विद्या, इतर अस्त्रविद्या शिकवलेल्या होत्या. त्या स्वतःच्या आश्रमात शिकवलेल्या होत्या आणि मी मगाशी म्हणलं तसा तो आश्रमही भगवान जमदग्नी ऋषींचा हा नर्मदा किनारी होता. म्हणजे केवळ बालपण असं नव्हे तर यांची विद्यार्थी दशा सुद्धा सुरू होणार ठिकाण हे नर्मदा नदी किंवा तिचा किनारा आहे. अशाही अर्थानं भगवान परशुराम आणि नर्मदा याचा विचार करावा लागेल. भगवान परशुरामांच्या आयुष्यातला एक अत्यंत अपरिहार्य भाग म्हणजे त्यांनी कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा केलेला पराभव. त्या कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाबरोबर झालेली संपूर्ण लढाई ही नर्मदा किनारी झाली आहे. कारण कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा आश्रमही किंवा राजधानी ही नर्मदा किनारी होती. म्हणजे केवळ बालपण, केवळ विद्यार्थी दशा असं नव्हे तर भगवान परशुरामांना ज्या निशस्त्रीय पद्धतीची क्रिया ही त्यांच्या आयुष्याशी जोडली जाते, त्याचा एक महत्वाचा टप्पा किंवा वेगळ्या अर्थाचा प्रारंभ हाही भगवान परशुरामांच्या आयुष्यामध्ये नर्मदेच्याच किनारी झाला. ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. या संपूर्ण वधाला जी एका चर्चेची पार्श्वभूमी आहे किंवा ज्यातनं सहस्त्रार्जुन वधाची पार्श्वभूमी निर्माण झाली असे दोन संवाद आहेत की त्या संवादामध्ये ऋषी अत्री आणि भगवान परशुराम यांच्यामध्ये काही वेळेला दोनदा तरी संवाद घडले आहेत. हा अत्री ऋषी आणि भगवान परशुराम यांच्यात जो संवाद झाला तो अत्री ऋषींचा आश्रम ही नर्मदा किनारी आहे. म्हणजे एकंदरीतच अशा धर्मरक्षणाची
एकंदरीतच अशा निशस्त्रीकरणाची, एकंदरीतच अशा अस्त्रविद्येच्या प्रारंभाची, एकंदरीतच अशा अस्त्रविद्येचा जो भगवान मानला जातो अशाच्या बालपणाची पार्श्वभूमी किंवा समान दुवा ही नर्मदा नदी आहे. अशा अनेक महंतांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांची पार्श्वभूमी ही नर्मदा नदीला आहे. म्हणून नर्मदा परिक्रमेचा विषय ठरतो का? आणि एवढ्या करता वारंवार सश्रद्धतेनं या नर्मदेच्या परिक्रमेला गेलं तर ती केवळ भौगोलिक किंवा शारीरिक परिक्रमा न राहता आपली वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी ही परिभ्रमणाची अवस्था निदान मनोमन तरी तयार करते. हे अनुभव येतात का? कारण नर्मदा नदीच्या पुण्याई इतकाच या सगळ्या कर्तृत्ववान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रियाशील अशा मंडळींची पार्श्वभूमी, त्यांचा वैचारिक वारसा त्या पाण्यातनं दिला जातो. आणि म्हणूनच आजचा आपल्या ग्रंथसूक्तच्या व्हिडिओचा विषय भगवान परशुराम आणि नर्मदा. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.